Hello, dear students. Welcome to Diploma YouTube channel and Diploma online platform. तर अगोदर मी इंट्रोडक्शन टू थिअरी ऑफ स्ट्रक्चर आपण लेक्चर नंबर 1 मध्ये पूर्ण बघितलं. त्याच्यामधल्या सगळ्या सिलेबस बघितलं. त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट टर्म्स कोणते आहेत, टॉपिक्स कोणते आहेत आणि पॅरामीटर्स कोणते इम्पॉर्टंट आहेत, चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन पण बघितलं आणि त्याच्यानंतर तुमचं एक्झाम पॅटर्न एमएसबीटी पॅटर्न पण आपण बघितलेलं आहे. तर आजपासून मी तुमच्यासाठी युनिट नंबर 1 स्टार्ट करणार आहे. ओके. तर हा एक लेक्चर तुम्हाला युट्यूबवर दिसल. बाकीच्या सगळ्या लेक्चर्स आपल्या डिप्लोमा ऍप वर दिसणार आहे. आणि अगोदरच मी बॅचचा अनाउन्समेंट केलेला आहे मित्रांनो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. बघा हा आपला ग्रुप आहे मित्रांनो. थर्ड इयर सिव्हिल वॅकेशन ऑनलाईन कोर्स बॅच. ठीक आहे. तर हा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला डिप्लोमा ऍप आहे मित्रांनो. स्कॅन करून तुम्ही ऍप डाउनलोड करून तुम्ही कोर्सचे सगळ्या जे व्हिडिओज आहेत या ऍप मध्ये बघणार आहे आफ्टर टेकिंग दिस कोर्स. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदरच तुम्हाला डिस्कशन केलेल्या आहेत आणि कोर्सचं प्राइस मित्रांनो आपलं किती आहे, 999 आहे. तर लवकरात लवकर तुम्ही बॅच त्या कोर्स परचेस करून तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही बघू शकता मित्रांनो. ओके. तर 1 जून पासून आपल्या सगळ्या फुल फ्लॅश चालणारच आहेत. बट तुम्हाला याच्या अगोदर आपण 2-3 दिवस अगोदरच आपण काय करणार आहेत, सगळ्या व्हिडिओज अपलोड करणार आहे मित्रांनो. अपडेटेड व्हिडिओज आपण टाकणार आहेत आपल्या ऍपवर. ओके. चलो नेक्स्ट. आता हा इंट्रोडक्शन वगैरे मी सगळे सांगितलं. स्ट्रक्चर्स म्हणजे काय, बेसिक्स वगैरे कन्सेप्ट हे प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये झालेले होते. ओके. तर मार्क डिस्ट्रीब्युशन पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आपल्याला चॅप्टर नंबर कोणता स्टार्ट करायचा मित्रांनो, चॅप्टर नंबर फर्स्ट स्टार्ट करायचा दॅट इज स्लोप अँड डिफ्लेक्शन, जे की 14 मार्काला आहे. ओके. इम्पॉर्टंट लेक्चर टॉपिक आहे, युनिट आहे, मॉड्यूल आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं. ओके. तर हा पेपर पॅटर्न आहे. 70 मार्क्स 4 तासाचा पेपर आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं. तर आजपासून मी युनिट नंबर 1 मॉड्यूल 1 स्टार्ट करणार आहे दॅट इज स्लीप अँड डिफ्लेक्शन. ओके. तर ह्याच्यामध्ये बघा जनरली मी कसं करतोय माहिती आहे का, म्हणजे सिलेबस स्टार्ट करण्याच्या अगोदर किंवा युनिट स्टार्ट करण्याच्या अगोदर मी क्वेश्चन वाईज तुमच्या सगळ्या टॉपिक्सचं एक्सप्लेनेशन मी सांगतो. म्हणजे ह्याच्याने काय होतं मित्रांनो माहिती आहे का, ते एक्झामचं प्रिपरेशन ऍट इन्स्टंट तुमचं होणार आहे थेरॉटिकलचं. ओके. तर क्वेश्चन वाईज मी आन्सर्स देणार तुम्हाला आणि त्या क्वेश्चन्स अशा फ्रेम केलेल्या आहेत जे की तुमच्या सिलेबस मध्ये आहे, सिलेबस मध्ये सिच्युएट केलेले आहे आणि त्याच सिलेबसच्या टॉपिक वरच क्वेश्चन्स आपण फ्रेम केलेले आहे जे की डायरेक्टली तुमच्या एमएसबीटी एक्झाम मध्ये येतात. लक्षात आलं का, इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. तर इझी होईल तुम्हाला या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी. तुम्हाला काय होणार, इझी जाणार आहे या सगळ्या गोष्टी. ओके. लक्षात आलं का? तर मी हे जे थिअरी आहे, क्वेश्चन वाईज तुम्हाला थिअरी देणार आहे, जे की डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला आपल्या एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये येणार आहे. कारण की हा जे टेक्निक आहे मित्रांनो, मी जवळपास जेव्हापासून मी हा ट्युशन लाईन किंवा टीचिंग लाईन मध्ये आलेला आहे, ह्याच पद्धतीने घेतो. म्हणजे स्टुडंट्सला लगेच ते काय होणार, त्या क्वेश्चन्स वगैरे मगअप होणार. ठीक आहे. रीड केलं की त्या क्वेश्चन्स पार्ट होणार आणि तुम्ही डायरेक्टली जेव्हा तुमचा एक्झाम येईल, युनिट टेस्ट येऊ द्या किंवा फायनल एक्झाम्स येऊ द्या, तुम्हाला सोपं जाईल स्टडी करण्यासाठी. ओके. तर आजपासून युनिट नंबर 1 स्लोप अँड डिफ्लेक्शन स्टार्ट करणार आहे. एक व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या डिप्लोमा युट्यूब चॅनलवर भेटणार आहे. बाकीच्या सगळ्या व्हिडिओज मित्रांनो आपल्या ऍपवर भेटणार आहे. लवकरात लवकर तुम्ही बॅचचं ऍडमिशन करून ऑनलाईन कोर्सचं प्राइस पे करून तुम्ही सगळ्या व्हिडिओज आपल्या ऍपवर बघणार आहे, डिप्लोमा ऍप. ठीक आहे. आय होप सो सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आणि त्याच्यानंतर डिप्लोमाला ऍप पण डाउनलोड केलेला आहे, रजिस्टर केलेलं आहे. ओके. अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असतील किंवा बॅचच्या रिलेटेड काही तुम्हाला गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. माझा नंबर आहे 9665 8030 वर. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅचचं इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या क्वेरी ज्या आहेत त्या तुम्ही विचारू शकता. ओके. चल बघा आता स्लोप अँड डिफ्लेक्शन हा टॉपिक, हा युनिट जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सला हार्ड जाणारा टॉपिक. कसं काय, कारण की ह्याच्यावर तुमचं 4 मार्क किंवा 6 मार्काचा क्वेश्चन एक पर्टिक्युलर मेथडवर सेम होणार आहे दॅट इज मॅकमिन्स मेथड. कारण की याच्यामध्ये लिटिल बिट इंटिग्रेशनचा पार्ट आहे.
कन्सेप्च्युअल पार्ट आहे आणि त्याच्यानंतर सेक्शन्सचं एक कन्सेप्ट आहे. सेक्शन घेऊन आपण काय करतो तिथं स्वीप डिफ्लेक्शन फाइंड आउट करतो मित्रांनो. पर्टिक्युलर बीम आणि याच्यामध्ये फक्त 2 टाइप्स ऑफ बीम्स आहेत. सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर. त्याच्यावर तुमच्या लोड्स जे आहेत ते चेंज होत राहतात. डिपेंडिंग अपॉन दॅट आपल्याला सेक्शन्स पण शिफ्ट करावं लागतात आणि त्या शिफ्टिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन्स फॉर्म करायचे आहेत. त्याच्या बाउंडरी कंडिशन्स अप्लाय करायच्या आहेत आणि पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे. आता इथं 2च पॅरामीटर आहे कारण की चॅप्टर त्याच्यावर आहे स्वीप अँड डिफ्लेक्शन. इथपर्यंत डाऊट आहे? इथपर्यंत डाऊट आहे का? ठीक आहे. लक्षात आलं का? चल. आता वन बाय वन आपण काय करू या टॉपिक्स समजण्याचा प्रयत्न करू. ओके. बघा आता स्लोप सगळ्यात महत्वाचं तुमचं स्लोप म्हणजे काय? आणि लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला हा पीपीटीचं पण तुम्हाला आपल्या ग्रुपवर जे ऑनलाईन बॅचचं ग्रुप आहे त्याच्यामध्ये शेअर करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हँड रिटन नोट्स आपल्या ऍपवर भेटणार आहे. ठीक आहे. एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूमेरिकल प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे मित्रांनो. जे की माझ्या हँड रिटन नोट्स आहेत. तुम्ही ते प्रॉपरली यूज करू शकता. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी पेपर, युनिट टेस्ट सगळी प्रिपरेशन आपण एक्झामच्या अगोदरच पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे या कोर्समध्ये. तर त्वरित तुम्ही बॅच जॉइन करून या सगळ्या फायदे जे आहे बेनिफिट जे आहे तुम्ही घेऊ शकता. ओके. चलो. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं होता ओके ना. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, कधीही आपण एक पर्टिक्युलर सब्जेक्ट अ, हातामध्ये धरलं, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिलं सब्जेक्टचं मीनिंग तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे. जे की मी इंट्रोडक्टरी चॅप्टर किंवा इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी घेतलेलं आहे. 1.1 मध्ये घेतलेला आहे. आता हा 1.2 आहे, सेकंड लेक्चर आहे तुमचा. कारण की हा जे युनिट आहे, स्वीप अँड डिफ्लेक्शन हा तुमचा सेकंड व्हिडिओ आहे या YouTubeवर. ओके. सेकंड लेक्चर म्हणा तुम्ही. ओके. तर पहिले काय करायचं मित्रांनो, जेव्हा कधीही तुम्ही मॉड्यूल स्टार्ट करताना किंवा युनिट स्टार्ट करताना त्या चॅप्टरचं मीनिंग कळणं गरजेचं आहे. पहिले चॅप्टरचं मीनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर स्लोप अँड डिफ्लेक्शन हे काय कुठं आपण कोणत्या कॉम्पोनंट्समध्ये फाइंड आउट करू शकतो. आता जनरली आपलं बीम जे आहे त्याच्यामध्ये मी बीमचा उल्लेखन केलेलं आहे. तर त्याच्यामध्येच आपण काय करतो स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करतो. इथपर्यंत डाऊट आहे? चलो. आता आपण समजून घेऊ स्लोप म्हणजे काय? तर स्लोप म्हणजे काय? द अँगल मेड बाय टॅन्जंट ॲट द डिफ्लेक्टेड बीम. The angle made by tangent at a point of deflected beam with its neutral surface of unloaded beam. With its neutral surface of unloaded beam. फॉर एक्झाम्पल इथं मी सांगतो आता हा ह्याचा मिनिंग प्रॉपरली तुम्हाला देणार मित्रांनो. फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशनली या गोष्टी बघून घ्यायचं आहे. ओके. कोणता बीम आहे तुम्हाला सांगू शकता का? तुम्ही मला सांगू शकता कोणता बीम आहे? सिम्पली सपोर्टेड. फॉर एक्झाम्पल ह्याच्यावर मी एक पर्टिक्युलर लोड ठेवला. आता सगळ्यांना माहित असेल टाइप्स ऑफ लोड मध्ये हा कोणता टाइप ऑफ लोड आहे? यूडीएल म्हणजे काय? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. त्याचा अमाउंट जे आहे डब्ल्यू राहते पर मीटर रन. पर मीटर रन राहणार तुमच्या या पर्टिक्युलर सिम्पली सपोर्टेड बीम वर. आता हे एक पर्टिक्युलर स्पॅन आहे एल. करेक्ट आहे. आता ह्या लोडिंगमुळं हा तुमचा कोणता शेप देणार आहे? या शेपला मी अगोदरच म्हणलं होतं इंट्रोडक्टरी मध्ये याला डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम बोलतो. डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम किंवा डिफ्लेक्टेड बीम म्हणलं तरी चालतं. हा डायग्राम आहे त्याच्यामुळे आपण डिफ्लेक्टेड शेप म्हणलेलं आहे. ओके. आता हे कशामुळे आलं? कारण की आपण काय अप्लाय केलं तिथं? लोडिंग अप्लाय केलेलं आहे मित्रांनो. युडीएल अप्लाय केलं. आता हे काय म्हणते बघा द अँगल मेड बाय द टँजंट आपल्याला माहित आहे पर्टिक्युलर पॉइंटला टँजंट काढू शकतो. आता टँजंट कुठं काढू शकतो? इथं काढू शकतो रे. करेक्ट आहे. त्याच्यानंतर अजून कुठे काढू शकतो? असं काढू शकतो. त्याच्यानंतर ह्या एंड सपोर्ट्सला आपण 2 टँजंट ड्रॉ करू शकतो आणि ह्या मिडल जे जिथं हायेस्ट डिफ्लेक्टेड शेप आहे तिथे एक टँजंट ड्रॉ करू शकतो. लक्षात आलं का? आता हेच जे आहे मित्रांनो, हेच जे लाईन आहे ना ह्या लाईनला आपण म्हणतो टँजंट.
ठीक आहे. ह्या लाईनला काय म्हणतो रे? टॅन्जंट म्हणतो. काय म्हणतो? या लाईनला टॅन्जंट म्हणतो. टॅन्जंट टू द डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम और टॅन्जंट टू द डिफ्लेक्टेड बीम. ठीक आहे. आता हा जे आहे मित्रांनो, जे शेप दिसतो, ह्या शेपला आपण म्हणतो ठीक आहे. ह्या शेपला आपण म्हणतो अनडिस्टर्ब्ड शेप. ठीक आहे. ह्या बीमला किंवा ह्या शेपला आपण काय म्हणतो? अनडिस्टर्ब्ड शेप. त्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन शिकून घेऊ. बट एवढं लक्षात ठेवा, मी काय केलं, एक पर्टिक्युलर युडिएल टाकलं, त्याचं डिफ्लेक्शन डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम काढलं, टॅन्जंट ड्रॉ केले आणि ह्या टॅन्जंटवर आपण एक अँगल पण मेजर करू शकतो. करेक्ट आहे. अँगल पण मेजर करू शकतो. इथं पण अँगल मेजर करू शकतो आणि इथं पण अँगल मेजर करू शकतो. हा जे लाईन आहे, लाईन कसा आहे? पॅरलल टू दी न्यूट्रल सरफेस ऑफ द बीम. पॅरलल टू दी न्यूट्रल सरफेस ऑफ द बीम. मग इथं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, स्लोपची किंमत किती आहे रे? पॅरलल लाईन मध्ये अँगल किती राहतो? किंवा लाईनचा अँगल किती राहते? 0 डिग्री. लाईनचा अँगल किती राहतो? 0 डिग्री. ठीक आहे. आणि इथं आपण काय करू शकतो? मॅक्सिमम व्हॅल्यूज कशाचे फाइंड आउट करू शकतो? स्लोपच्या फाइंड आउट करू शकतो. आता हे पुढे मी कन्सेप्ट सगळ्या सांगणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन हा लेक्चर बघायचं आहे. ठीक आहे. तर इथं मॅक्सिमम व्हॅल्यूज आपण काढू शकतो. कशाच्या? थीटाच्या. आता हा थीटा म्हणजे काय? थीटा म्हणजेच काय राहणार तुमचा मित्रांनो? थीटा म्हणजेच काय राहणार? स्लोप राहणार. लक्षात आलं? तर इथं बघा, आता डेफिनेशन रीड करा. The angle made by tangent at a point of deflected beam. Angle made by the tangent. ठीक आहे. हे जे अँगल आहे, मेड बाय द टँजंट. अँगल आहे मेड बाय द टँजंट टू द डिफ्लेक्टेड बीम. ठीक आहे. विथ इट्स न्यूट्रल सरफेस ऑफ अनलोडेड बीम. आता न्यूट्रल सरफेस कोणता? हा वाला. करेक्ट आहे. न्यूट्रल सरफेस कोणता आहे? हा वाला. अनलोडेड बीमची कंडिशन घेऊन आपण काय करू शकतो? हा लाईन ड्रॉ करू शकतो किंवा ह्या टँजंट ड्रॉ करू शकतो. किंवा एक सिंपल डेफिनेशन मी सांगतो. द टँजंट ड्रॉन टू द डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम. काय म्हणतोय मी? द टँजंट ड्रॉन टू द डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम विल गिव्ह स्लोप ऑफ द बीम. विल गिव्ह स्लोप ऑफ द बीम. लक्षात आलं? द टँजंट ड्रॉन to the deflected shape of the beam will give slope of the beam is nothing but what? Is nothing but that is your slope. इथपर्यंत काय डाऊट आहे? डाऊट आहे का? ठीक आहे. लक्षात आलं? The angle made by the tangent at the point of deflected beam with its neutral surface of unloaded beam is nothing but your slope of the beam. आणि स्लोप म्हणजे काय? सिम्पली अँगल आहे रे. रोटेशन आहे. किती अमाउंट ऑफ रोटेशन देऊ शकते तुमचं बीम फॉर द पर्टिक्युलर लोडिंग अप्लाइड ऑन द बीम. ठीक आहे. आता हा झाला तुमचं डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय रे? इट इज डिनोटेड बाय. आपण कशा डिनोट करतो? थीटाने. किंवा तुम्हाला माहित आहे M2 मध्ये शिकले तुम्ही, डीवाय बाय डीएक्स लाच आपण काय म्हणतो? डीवाय बाय डीएक्स लाच आपण काय म्हणतो? स्लोप. एक तर थीटाने देतो किंवा एम ने देतो किंवा डीवाय बाय डीएक्स ने देतो. या तिघांचं मिनिंग जे आहे, इट विल शो यू व्हॉट? इट विल डिफाईन यू विच पॅरामीटर? दॅट इज स्लोप पॅरामीटर. पण लक्षात ठेवा, आपल्या थिअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये आपण दोनच पॅरामीटर्स किंवा दोनच आपण डेसिग्नेशन यूज करतो, दॅट इज थीटा अँड डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे, एकतर डिग्री मध्ये मेजर करू शकता किंवा रेडियन मध्ये मेजर करू शकता. डिग्री मध्ये मेजर करू शकता किंवा रेडियन मध्ये मेजर करू शकता. ओके. तर 1 रेडियन, ठीक आहे, इथं लिहितो मी, 1 रेडियन इक्वल्स टू पाय बाय 180 डिग्रीज. पाय बाय 180 डिग्रीज. पाय बाय 180 डिग्रीज. लक्षात आलं? 1 रेडियन इक्वल्स टू पाय बाय 180 डिग्रीज. आता तुम्हाला रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन, तुम्हाला कन्व्हर्जन साठी हा तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन. आता जसं जसं आपण प्रॉब्लेम्स वगैरे घेणार आहे, त्याच्यामध्ये मी युनिट कन्व्हर्जन तुम्हाला परफेक्टली सांगणार. फक्त एवढे लक्षात ठेवायचं, आता 3 पॉइंट ऑफ व्ह्यू. 1 रेडियन इक्वल्स टू पाय बाय 180 डिग्री. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे? ठीक आहे. तर स्लोप म्हणजे काय? इट इज द अँगल मेड बाय द टँजंट. ठीक आहे. मेड बाय द टँजंट ड्रॉड
ड्रॉन टू द डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम. लक्षात आलं. सिम्पली तुम्ही डायग्राम बघा, डेफिनेशन पण बनवू शकता. एकदा कन्सेप्ट कळालं तर असं काही कंपल्शन नाही की हाच तुम्हाला ते डेफिनेशन वगैरे पाठ करायची गरज आहे. ठीक आहे. तर तुम्ही मनाने पण करू शकता. फक्त एवढं हा डायग्राम लक्षात ठेवा, डायरेक्टली तुम्ही डेफिनेशन बनवू शकता. ओके. आता डिफ्लेक्शन. आता डिफ्लेक्शन म्हणजे काय? डिफ्लेक्शनचा अर्थ आहे मित्रांनो, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बीम measured from neutral axis of unloaded condition of the beam to the loaded condition of the beam is nothing but deflection. Is nothing but deflection. आता लय इथं न्यूट्रल ऍक्सिस येते. करेक्ट आहे. न्यूट्रल ऍक्सिस शब्द येते, तर तुम्हाला त्या न्यूट्रल ऍक्सिसचा शब्दाचा मिनिंग तुम्हाला इथं व्यवस्थित सांगतो मित्रांनो. ओके. बघा आता हा काय रे तुमचा, हा बीम आहे. करेक्ट आहे. हा तुमचा बीम आहे. तर रेस्ट ऑन द सिम्पली सपोर्टेड एंड्स किंवा सिम्पली सपोर्ट्स. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तर एक शेप घेतो मी. एक मिनिट. करेक्ट आहे. किंवा एक काम करूत आपण, वरून काढू, इझी जाईल. ठीक आहे. तर हा झाला तुमचा डिफ्लेक्शन ऑफ द बीम ड्यू टू व्हॉट, ड्यू टू दिस लोड ऍक्टिंग ऑन द सिम्पली सपोर्टेड बीम. ओके. आता बघा मित्रांनो, हा झाला तुमचा न्यूट्रल ऍक्सिस. हा काय झाला, न्यूट्रल ऍक्सिस. तिथं काय राहणार, बेंडिंग स्ट्रेसेस किती राहतात, बेंडिंग स्ट्रेसेस किती राहतात, बेंडिंग स्ट्रेसेस 0 राहतात मित्रांनो. बेंडिंग स्ट्रेसेस किती राहणार आहे, 0 राहणार आहे. तर हा झाला तुमचा एनए. सगळ्याला माहित असेल, आपण सॉम मध्ये शिकलो होतो एनए. एनए पण आपण नोट डाऊन केला होता डायग्राम्स मध्ये, भरपूर डायग्राम्स मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा झाला तुमचा डिफ्लेक्टेड शेपचा ऍक्सिस. बरोबर. हा झाला तुमचा डिफ्लेक्टेड शेपचा ऍक्सिस. आता इथून ते इथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय, आपण वाय. आणि या वायला आपण काय म्हणतो, डिफ्लेक्शन. वायला काय म्हणतो, डिफ्लेक्शन. आता रीड करा क्वेश्चन. क्वेश्चनचा आन्सर बघा. आता फॉर एक्झाम्पल डिफाईन डिफ्लेक्शन म्हणला तर तुम्ही काय डिफाईन करणार आहे. बघा आता, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बीम मेजर्ड फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस ऑफ अनलोडेड कंडिशन. न्यूट्रल ऍक्सिस ऑफ अनलोडेड कंडिशन. आता हा पूर्ण तुमचं काय आहे, अनलोडेड कंडिशन आहे. लोड केल्यानंतर हा जे शेप भेटतो, या शेपला आपण काय म्हणतो, डिफ्लेक्टेड डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. बट एक पर्टिक्युलर स्टार्टिंग जे कंडिशन आहे ते कसं आहे, अनलोडेडचं आहे. ते कसं आहे, अनलोडेडचं आहे. लोड केल्यानंतर हा डिफ्लेक्शन किंवा डिफ्लेक्टेड शेप भेटणार आहे. तर काय म्हणलं इथं, बघा आता, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बीम मेजर्ड फ्रॉम, कुठून मेजर करतोय आपण, हा न्यूट्रल ऍक्सिस पासून. आणि हा न्यूट्रल ऍक्सिस कशाचा आहे, न्यूट्रल ऍक्सिस आहे अनलोडेड बीमचा. अनलोडेड बीमचा न्यूट्रल ऍक्सिस कशाचा आहे, अनलोडेड बीमचा. लक्षात आलं. टू द लोडेड. आता हा पण ऍक्सिस कसा आहे, हा ऍक्सिस कशाचा आहे, लोडेड बीमचा. हा ऍक्सिस कशाचा आहे, लोडेड बीमचा. आणि ह्या लोड मुळे आपल्याला कोणता शेप भेटतो, इथं इथं शेप भेटतो डिफ्लेक्टेड शेप. ठीक आहे. द डिस्प्लेसमेंट मेजर्ड फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस ऑफ द अनलोडेड बीम टू द लोडेड बीम, टू द लोडेड बीम इज नथिंग बट, टू द लोडेड बीम. बघा अजून एकदा रीड करू आपण. द डिस्प्लेसमेंट ऑफ बीम मेजर्ड फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस ऑफ द लोडेड कंडिशन ऑफ द बीम. कंडिशन अज्युम केलेलं आहे, टू द लोडेड कंडिशन ऑफ द बीम इज नथिंग बट डिफ्लेक्शन. बघा, हे झालं तुमचं अनलोडेड आणि हा वाला झाला लोडेड. या दोन्ही ऍक्सिस मधला जे डिस्प्लेसमेंट आहे मित्रांनो, त्याच डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो, त्याच डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतोय डिफ्लेक्शन. त्याच डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतोय डिफ्लेक्शन. तर हाच तुमचा व्हॅल्यू मेजर करायचा आहे. ठीक आहे. आता डिस्प्लेसमेंट जे आहे ते कशाने डिनोट करतो आपण, वायने. सिम्पली कशाने डिनोट करणार, वायने डिनोट करणार. आणि ते जे आहे, त्या डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहित आहे, डिस्टन्सेस आहे.
ते कशामध्ये मेजर करतो? MM और मीटर मध्ये मेजर करतो. MM और मीटर मध्ये. आता सगळ्याला माहित असेल 1 मीटर इक्वल्स टू 10 टू द पॉवर 3 mm और 1 mm इक्वल्स टू 10 टू द पॉवर -3 मीटर. हे युनिट कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं आहे, कारण की प्रॉब्लेम्स मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मध्ये काय करणार? MM टू मीटर, मीटर टू MM विचारू शकतात. लक्षात आलं? ठीक आहे. तर या दोन डेफिनेशन व्यवस्थित आपण प्रॉपरली समजून घेतलेल्या आहे मित्रांनो. ठीक आहे. डिफ्लेक्शन आणि स्लोपच्या. आता पुढे जाऊत आपण. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन येणार आहे. दॅट इज बघा, हा क्वेश्चन नंबर 1 होता. मॅक्सिमम चान्सेस आहेत 5 स्टार जेवढे काही मी थेरी देत आहेत ते कंपल्सरी थेरी आहे मित्रांनो. ते ऍज इट इज तुमच्या MSBT एक्झाम मध्ये पडतं. लक्षात ठेवा. हे तर भरपूरदा म्हणजे करमतच नाही त्या MSBT पेपर सेटरला हा डेफिनेशन नाही टाकला तर. अशावाला क्वेश्चन्स आहेत. ओके, चलो. आता नेक्स्ट. तर काय दिलेलं आहे तर राईट द डिफरन्शियल इक्वेशन फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. स्टेट द टर्म्स इन्व्हॉल्ड इन इट. स्टेट द टर्म्स इन्व्हॉल्ड इन इट. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? डिफरन्शियल इक्वेशन सांगायचं आहे. कशामधला? स्लोप अँड डिफ्लेक्शन मधला मित्रांनो. आणि त्याच्यामधल्या टर्म्सचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. बघा, काय दिलेलं आहे? इन द थिअरी ऑफ सिम्पल बेंडिंग. In the theory of simple bending, the curvature of the beam is expressed as. Curvature of the beam is expressed as. आता सगळ्यांना माहित असेल रेडियस ऑफ कर्वेचर. कर्वेचर तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलेला आहे. तर कर्वेचर इज डिफाइंड बाय व्हॉट? 1/r. त्याला आपण असं लिहित होतो ना, रो इक्वल्स टू 1/r. त्याला आपण काय म्हणतो? कर्वेचर. आणि r ला काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इन द थिअरी ऑफ सिम्पल बेंडिंग कर्वेचर ऑफ द बीम बघा, the curvature of the beam is expressed as. कसं एक्सप्रेस करू शकतो त्याला? बघा, 1/r d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. त्याला डिफरन्शियल ऑर्डर किती आहे इक्वेशनचा? 2 आहे आणि डिग्री किती आहे? 1 आहे. त्याला माहिती आहे ऑर्डर म्हणजे हायएस्ट डेरिव्हेटिव्ह किती येतं? 2. आणि हायएस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर म्हणजेच काय राहणार? डिग्री. त्याला आपण कशाने डिनोट करतो? d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. मग कर्वेचर कशाने देतो आपण? त्याचं एक्सप्रेशन काय? 1/r d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. त्याच्यानंतर नाव फ्रॉम बेंडिंग इक्वेशन. सगळ्यांना माहित असेल बेंडिंग इक्वेशन. आपण बेंडिंग स्ट्रेसेस एक टॉपिक शिकला होता. कशामध्ये? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. तर m बाय I इक्वल्स टू सिग्मा बाय y इक्वल्स टू E बाय. लक्षात आलं? आता हा स्ट्रेसेस आपण कोणत्या सब्जेक्ट मध्ये शिकलेत? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मध्ये. तर इथं आपण त्या स्ट्रेसेसच्या रिलेटेड नाही, आपल्याला डायमेन्शन्स आणि मुवमेंटच्या रिलेटेड, मुवमेंट ऑफ इनर्टच्या रिलेटेड आपल्याला रिलेशन पाहिजे. तर मी काय करतो? या दोन इक्वेशनला इक्वेट करतो. मग m बाय I इक्वल्स टू E बाय R. तर ह्याच्यामधून मी काय करणार आहे? ठीक आहे. तर ह्या इक्वेशन मधून मी 1/r च व्हॅल्यू काढणार आहे. कसं काढणार? हा E इथं आणतो. मग इथं काय रिमेनिंग राहील? 1. मग 1/r m अपॉन E इथं आल्यानंतर I सोबत मल्टिप्लाय होणार. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय दिसतो? 1/r इक्वल्स टू m अपॉन E आहे. आता दोन्ही इक्वेशन बघा. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन टर्म कोणता दिसतो? 1/r, 1/r. तर इक्वेट करून तुम्ही डायरेक्टली काय करू शकता? इथे एक पर्टिक्युलर इक्वेशन फॉर्म करू शकता मित्रांनो. दॅट इज d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इक्वल्स टू m अपॉन E आहे. और तुम्ही असंही लिहू शकता, हा E आहे. राईट हँड लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय करून E आहे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इक्वल्स टू m x x. लक्षात ठेवा मित्रांनो, ह्यालाच आपण एक पर्टिक्युलर नाव देतो मित्रांनो. ह्यालाच मेथड किंवा यालाच या इक्वेशनला आपण पर्टिक्युलर नाव देतो इथं. दॅट इज मॅक्युलिस इक्वेशन. मॅकॉलेस इक्वेशन. मॅकॉलेस इक्वेशन. आता ह्या इक्वेशननीच आपल्याला सगळ्या स्लोप्स अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे. एक क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला 6 मार्काला विचारणार. कशावरचा? मॅक्युलिस इक्वेशन वरचा. आता तुम्ही सर डिफरन्शियल इक्वेशन फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन बनलेलं आहे. इथं तर डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx दिसत नाही का y दिसत नाही? बरोबर ना? कारण की स्लोप आपण कशाने देतो रे? स्लोप आपण डिनोट करतो मित्रांनो dy बाय dx ने. आणि डिफ्लेक्शन कशाने देतो? डिफ्लेक्शन देतो मित्रांनो y ने. आता लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन अपोजिट टू इच अदर राहतात. समजा मी ह्या इक्वेशनला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेला आहे मित्रांनो, तर त्याचा एक
ऑर्डर काय होणार, ऑर्डर कमी होणार, म्हणजे इथं dy/dx दिसते म्हणजे स्लोप भेटणार. लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून मी समजा बघा असं दिसा ना, तर आता हे जे व्हॅल्यू आहे ना EI एक्सप्लेन करतो. d/dx ऑफ dy/dx असं दिसणार हा इक्वेशन. बरोबर असंही लिहू शकतो. मग इथं समजा तुम्ही इंटिग्रेशन केलं, करेक्ट आहे. इथं समजा तुम्ही इंटिग्रेशन केलं मित्रांनो, मग काय दिसणार इथं पुढं आहे वाटतं एक्सप्लेनेशन. नाही. हा ठीक आहे. चल. तर इथं मी असं लिहू शकतो ना, बरोबर आहे. इथं पण इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो. मग हा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह गेट कॅन्सल. बरोबर. मग काय भेटणार इथं मित्रांनो? आपल्याला काय भेटणार आहे? EI dy/dx इक्वल्स टू इंटिग्रेशन mxx dx. mxx dx. लक्षात आलं? अजून एकदा समजा इथं लिहितो मी प्रॉपरली इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. अजून एकदा इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, तर EI इंटिग्रेशन d/dx ऑफ y असं लिहू शकतो का इक्वेशनला, इक्वल्स टू डबल इंटिग्रेशन mxx dx dx. हे डबल इंटिग्रेशन आलं, इथं एक इंटिग्रेशन साइन त्याच्यासोबत dx राहतो, दुसरं इंटिग्रेशन साइन अजून एक dx येणार आहे त्याच्यामध्ये. ओके. आता बघा हा इंटिग्रेशन d/dx गेट कॅन्सल म्हणजे EI y भेटणार इक्वल्स टू डबल इंटिग्रेशन ऑफ mxx dx dx. आता आलं का रे? मॅक्युलेस इक्वेशन घेऊन आपण दोन पॅरामीटर कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज स्लोप अँड डिफ्लेक्शन बाय इंटिग्रेटिंग मॅक्युलेस इक्वेशन ट्वाइस. बाय इंटिग्रेटिंग मॅक्युलेस इक्वेशन ट्वाइस. आणि ह्याच मेथडला आपण काय म्हणतो रे? ह्याच मेथडला आपण म्हणतो काय म्हणतो? डबल इंटिग्रेशन मेथड. याच इक्वेशनला आपण काय म्हणतो किंवा ह्याच मेथडला काय म्हणतो? डबल इंटिग्रेशन मेथड. डबल इंटिग्रेशन मेथड म्हणजे या मॅक्युलिसचं अजून एक नाव काय आहे रे? डबल इंटिग्रेशन. कसं काय इथं दिसते का डबल इंटिग्रेशन? डबल इंटिग्रेशन केलं, एक इंटिग्रेशन केलं तर स्लोप भेटणार, ह्याला काय म्हणतो आपण? स्लोप म्हणतो. अजून त्या स्लोपच्या इक्वेशनला इंटिग्रेशन केलं तर तुम्हाला काय भेटणार? डिफ्लेक्शन भेटणार आहे. काय भेटणार आहे? डिफ्लेक्शन भेटणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅक्युलिस इक्वेशन मधूनच भेटणार आहे. दोन पॅरामीटर्स आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकतो कोणत्याही प्रकारच्या बीमला स्लोप आणि डिफ्लेक्शन. ओके. तर आपल्याकडे दोन बीम्स आहेत ज्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम या दोनच बीम आहेत. त्या दोन बीमवर आपण व्यवस्थित सगळ्या डाटा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत डिपेंडिंग अपॉन गिवन क्वेश्चन्स. ओके. तर बघा आता ई सगळ्यांना माहित आहे. ई म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पर्टिक्युलर मटेरियलला फिक्स असतो आणि जनरली आपण माइल्ड स्टीलला किती घेतो? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? रेजिस्टन्स टू द बेंडिंग. समजा लोडिंग असेल, डिपेंडिंग अपॉन लोडिंग असेल किंवा लोड डिस्ट्रीब्युशन असेल, ते सगळे कशावर डिपेंड राहणार? तुमच्या मोमेंट ऑफ इनर्शियावर. ओके. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हे तुमचे फंक्शन असेल कशाचं? जॉमेट्री ऑफ द सेक्शनचं. बरोबर आहे. फंक्शन असेल जॉमेट्री ऑफ द सेक्शन. बी आणि डी आहे तुम्हाला माहित आहे. जेवढी तुमची बी डी जास्त तेवढं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, आणि जेवढं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढं तुमचं रेजिस्टन्स टू द बेंडिंग जास्त आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं एम एक्स दिलेला आहे, एक्स एक्स दिलाय किंवा एक्स पण आपण नोट डाऊन करू शकतो. तर हा एक्स एक्स जे आहे मित्रांनो पर्टिक्युलर सेक्शन आहे जिथं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? बेंडिंग इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे और बेंडिंग मोमेंट इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करतो. लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो आता त्याच्यानंतर बघा आता रेडियस ऑफ कर्वेचरवर डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर राईट द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ कर्वेचर. आता तुम्हाला माहित आहे बेंडिंग इक्वेशन सगळ्यांना माहित आहे. m/i इक्वल्स टू सिग्मा y इक्वल्स टू E/r. तर त्याच्यामध्ये आपण काय इक्वेट करू शकतो? फर्स्ट आणि थर्ड रेशो इक्वेट करून m/i इक्वल्स टू E/r लिहू शकतो. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? रेडियस ऑफ कर्वेचर. तर एका साइडला मी रेडियस ऑफ कर्वेचर ठेवणार, बाकीच्या टर्म्स राईट हँड साइडला. तर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन ही आहे
होणार आणि हा जो एम आहे त्या डिनॉमिनेटर मध्ये एक्सचेंज करा प्लस आर आणि एम चा तुम्हाला आर च्या फॉर्म मध्ये इक्वेशन भेटतं EI डिवायडेड बाय एम हाच तुमचा आर जे आहे मित्रांनो आरला आपण काय म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर लक्षात आली या सगळ्या टर्म्स तुम्हाला सांगायच्या आहेत तिथं ठीक आहे तर रेडियस ऑफ कर्वेचर डिनोटेड बाय आर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यानंतर ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एम म्हणजे बेंडिंग मोमेंट ओके आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला युसेस विचारू शकतात मित्रांनो आपण प्रॅक्टिस मेथड कशासाठी यूज करतो सगळं माहिती आपण सांगितलं मी स्लिप करण्यासाठी आणि त्याच्यानंतर डिफ्लेक्शन पर्टिक्युलर बीम काढण्यासाठी स्लोप डिफ्लेक्शन अजून एक आहे बाउंड्री कंडिशनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी ठीक आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करण्यासाठी असं तुम्ही स्टेट डाऊन करू शकता ठीक आहे तर 2 मार्काला विचारलं तर या 2 व्हॅल्यूज लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे चलो आता नेक्स्ट जे आहे मित्रांनो इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कन्सेप्ट टेल कशाचं बाउंड्री कंडिशन आता ज्यांना बाउंड्री कंडिशनचं कन्सेप्ट माहित होईल त्यांनाच मॅक्युलस मेथड अप्लाय करता येतो फॉर द पर्टिक्युलर बीम लक्षात ठेवा तर आपल्याकडे 2 टाइप्स ऑफ बीम्स आहेत जे की मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे त्याच्यावरच आपल्याला मॅक्युलस मेथड अप्लाय करायचं आहे कॅन्टिलिव्हर बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम लक्षात आलं कॅन्टिलिव्हर बीम अँड सिम्पली सपोर्टेड बीम क्वेश्चन कसा आहे व्हॉट डू यू मीन बाय बाउंड्री कंडिशन ऑफ अ बीम स्टँड boundary condition for two different nature of beam support two different nature of beam support तर बघा आता इथे काय स्टेटमेंट दिलेलं आहे फर्स्ट इट इज द जनरल मॅथमॅटिकल प्रिन्सिपल दॅट द नंबर ऑफ बाउंड्री कंडिशन नेसेसरी टू डिटरमाइन द सोल्युशन म्हणजे आपण बाउंड्री कंडिशन कशासाठी यूज करतो सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आणि सोल्युशन कोणत्या इक्वेशन साठी डिफरन्शियल इक्वेशन साठी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे एक पर्टिक्युलर बीम इथं दिलेला आहे आणि हा बीमचा तुम्हाला माहित आहे ह्या बीमचं जे नाव आहे कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग युडीएल ओव्हर एंटायर स्पॅन म्हणू शकतो तर ह्या केसमध्ये बघा बी कसा आहे सिम्पली बी कसा आहे फ्री एंड आहे आणि ए कसा आहे फिक्स्ड एंड तर ह्या एंडला आपण काय म्हणतो फिक्स्ड एंड कारण की इथं रेस्ट्रिक्शन आहेत ठीक आहे इथं 3 रिएक्शन जनरेट होतात एक हॉरिझॉन्टल रिएक्शन एक व्हर्टिकल रिएक्शन आणि एक मुवमेंट इथं मॅक्सिमम रेसिस्टिव्हिटी राहणार आहे तुमच्या पर्टिक्युलर लोडला बट इथं रेसिस्टिव्हिटी झिरो आहे इथं बेंड होऊ शकते ट्विस्ट होऊ शकते सगळ्या गोष्टी इथं पॉसिबिलिटी आहे कोणत्या एंडला दॅट इज बी एंडला तर या बी एंडला आपण काय म्हणतो मित्रांनो फ्री एंड म्हणतो काय म्हणतो फ्री एंड आणि इथं व्हॅल्यू ज्या आहेत तुम्ही स्लोप फाइंड आउट करा किंवा डिफ्लेक्शन फाइंड आउट करा तुम्हाला व्हॅल्यूज कसे भेटणार आहेत मॅक्सिमम क्वांटिटी स्लोप आणि डिफ्लेक्शनच्या भेटणार आहेत ठीक आहे तर बघा आता कॅल्क्युलेटर बीम आहेत फिक्स्ड एंड ए कन्सिडर केला तर इथं ए आहे तर तिथं त्या पर्टिक्युलर फिक्स्ड एंडला व्हॅल्यूज कशाचे झिरो राहतात स्लोप आणि डिफ्लेक्शनच्या व्हॅल्यू झिरो राहतात लक्षात आलं या एंडला कधीही बघा फिक्स्ड एंड आलं की तिथं व्हॅल्यूज कोणत्या पॅरामीटरच्या व्हॅल्यू झिरो राहतात स्लोप आणि डिफ्लेक्शनच्या आणि फ्री एंड बघा आता सांगितलं दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत मॅक्सिमम व्हॅल्यूज भेटणार कारण की तिथं रेजिस्टन्स टू द बेंडिंग झिरो असतो निग्लिजिबल असतो लक्षात आलं चलो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा आणखी नेक्स्ट कंडिशन ऑफ अ बीम आहे आय थिंक स्केच मी ऍड नाही केलं ठीक आहे चालते मी एक स्केच ऍड करतो इथं हा सगळ्यांना माहित आहे कोणता बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम आणि याच्यावर मी समजा पर्टिक्युलर रनिंग मीटरचा लोड टाकला दॅट इज युरियल टाकलेला आहे ओके आणि याचं डिफ्लेक्शन वगैरे तुम्हाला माहित आहे हा डिफ्लेक्टेड शेप ऑफ द बीम आपण इथं समजा टँजंट ड्रॉ केलं तर इथं अँगल्स काढता येतात आणि या अँगल्स किंवा रोटेशन्सलाच आपण काय म्हणतो स्लोप म्हणतो ठीक आहे इथं पण व्हॅल्यू कशाचं काय कॅल्क्युलेट करू शकतो स्लिपचं बट स्लिपचं व्हॅल्यू जे आहे सेंटरला निग्लिजिबल राहतो म्हणजे आपण एक्झॅक्टली किती कन्सिडर करणार तिथं व्हॅल्यू दॅट इज झिरो आणि जिथं स्लोपची किंमत झिरो राहतो तिथं कशाची किंमत झिरो राहतो सॉरी कशाची किंमत मॅक्सिमम राहणार डिफ्लेक्शनची किंमत मॅक्सिमम राहणार आणि जिथं थिटाची किंमत म्हणजे स्लोपची किंमत मॅक्सिमम तिथं डिफ्लेक्शनची किंमत किती राहते निग्लिजिबल और एक्झॅक्टली किती राहणार तिथं व्हॅल्यूज झिरो राहतात
लक्षात आलं? तर हेच सांगायचं आहे, एक पर्टिक्युलर शब्द ॲट एक्स इक्वल्स टू एल. ठीक आहे. ॲट एक्स इक्वल्स टू एल म्हणलेला आहे मित्रांनो. ओके. हा पूर्ण स्पॅन बघा. ठीक आहे. एक मिनिट हां. हे तर कॅन्टिलिव्हरचं सांगितलं ना रे? करेक्ट आहे. हा जे कॅन्टिलिव्हरचं सांगितलं. तर हा जे पॉइंट आहे, हा बी पॉइंट कन्सिडर करू लक्षात ठेव. ठीक आहे. आता इथं सिम्पल सपोर्टच्या केसमध्ये बघा. नाव ॲट एक्स इक्वल्स टू 0 म्हणजे इनिशियल केस म्हणजे ओरिजिन आपण कन्सिडर केलेलं आहे. त्या ओरिजिनला किती कन्सिडर करतो एक्सची किंमत? हॉरिझॉन्टल मेजर करायला म्हणजे एक्स ऍक्सिस वर शो करावं लागेल सगळ्या डायमेन्शन्स. एक्सची किंमत 0 तर तिथं कशाची किंमत मॅक्सिमम आहे? ए पॉइंट आहे, हा सपोर्ट बी आहे. तर तिथं मॅक्सिमम व्हॅल्यू कशाचं दिसणार तुम्हाला? स्लोपचं. आणि तिथं डिफ्लेक्शनची किंमत किती दिसणार? मिनिमम दॅट इज निग्लिजिबल एक्झॅक्टली 0. त्याच्यानंतर समजा ॲट एक्स इक्वल्स टू एन. आता ओरिजिन पासून आपण दुसऱ्या एंडकडे चाललो आणि किती डिस्टन्स कव्हर करत आहेत पर्टिक्युलरली एल. मग एलला तिथं सपोर्ट कोणता भेटतो आपल्याला? बी सपोर्ट. मग बी सपोर्ट वर जे ए सपोर्टच्या व्हॅल्यूज आहेत तेच बी सपोर्टच्या व्हॅल्यूज राहणार. फक्त इथं डेसिग्नेशन चेंज होईल सपोर्टचा. इथं डेसिग्नेशन होता ए, इथं डेसिग्नेशन राहणार बी. लक्षात आलं का? तर थीटा बी will give theta maximum and deflection 0 at particular point B. एंड सपोर्टला स्लोपच्या किंमत मॅक्सिमम, डिफ्लेक्शनची किंमत मिनिमम और 0 राहतो. आता बघा ऍट पर्टिक्युलर एक्स इक्वल्स टू एल बाय टू. आता एल बाय टू चा अर्थ काय? एक्झॅक्टली सेंटरला. आता फॉर एक्झाम्पल मी सी पॉइंट कन्सिडर केला सेंटरला. सेंटरला काय झिरो राहणार? सेंटरला 0 राहतो. स्लोपचा व्हॅल्यू मॅक्सिमम कशाचा भेटणार सेंटरला? डिफ्लेक्शनची किंमत. मॅक्सिमम डिफ्लेक्शन विल बी ऑलवेज ऑकर्ड ऍट ऍट सेंटर फॉर पर्टिक्युलर बीम दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग यूडीएल ओव्हर एंटायर स्पॅन. आता हा सर तुम्ही झिरो कसं काय लिहिलेला आहे बघा मित्रांनो. आता हे झिरोचं एक्सप्लेनेशन देतो. हे झिरो कसं काय? बघा, आपण डेप्थ जे आहे, डेप्थ कुठून स्टार्ट केलं? ए पॉइंट पासून आणि हे एंड होईल डेप्थ बी. आता तुम्ही जसं ए पासून बी पर्यंत जाशाल, तिथं डेप्थ इन्क्रिमेंट होणार आणि इन्क्रिमेंट कुठपर्यंत राहील? तुमचा सेंटर पर्यंत राहील. स्टार्ट कुठून व्हायला? ओरिजिन पासून. आणि तुम्हाला माहिती आहे सगळे व्हॅल्यूज ओरिजिनला सेमच राहतात. इथे व्हॅल्यू बघा डेप्थ ऑफ कर्व दिसतो की नाही? जिथं डेप्थ ऑफ कर्व नाही, तिथं व्हॅल्यू कसं राहणार? 0. आता इथं थीटाची किंमत बघा, थीटाची किंमत 0 आहे. कसं काय 0 आहे? कारण की तुम्हाला माहिती आहे एक पर्टिक्युलर लाईन मधला अँगल किती राहते? पर्टिक्युलर लाईन मधला अँगल 0 और 180 डिग्री राहतो. बरोबर? 0 और 180 डिग्री राहते. तुम्हाला माहिती आहे थीटा इक्वल्स टू आपण dy बाय dx देतो किंवा आपण आहे ना किंवा असं असं करा. आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचं ना, m इक्वल्स टू टॅन थीटा. हे पण आपण व्हॅल्यूज यूज करू शकतो. ठीक आहे. मॅथ मध्ये यूज केली. आता लाईन मधल्या व्हॅल्यू 0 आहे तर इथं 0 टाकलं तर तुम्हाला कशाची किंमत 0 भेटणार? m ची किंमत. m म्हणजे काय? dy बाय dx. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? आपल्या लँग्वेज मध्ये स्ट्रक्चरच्या लँग्वेज मध्ये स्लोप म्हणतो. किंवा 180 टाकलं तरी व्हॅल्यू 0च येणार. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं इथे पॅरलल लाईन्स किंवा ह्या लाईनवर अँगल किती राहणार? 0. त्याच्यामुळं आपलं पॅरामीटर जे आहे स्लोपची किंमत काय दिसणार आहे? 0 दिसणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या थेरी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता ह्या थेरीच्या बाहेर कोणताही कन्सेप्ट जाणार नाही, कोणताही क्वेश्चन जाणार नाही. 4-5च क्वेश्चन्स आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो. डायरेक्टली आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेसवर डिस्कशन करू आणि डायरेक्टली प्रॉब्लेम स्टार्ट करू. ओके. तर हा थेरी तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल, काही डाउट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आता ह्या फॉर्म्युलाचं शॉर्टकट ट्रिक्स वगैरे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि ते व्हिडिओ आपल्या ॲपवर दिसणार आहे. त्याच्यामुळं आपण डायरेक्टली आपण ॲपच्या थ्रू हा कन्सेप्ट वगैरे सगळ्या शिकून घेऊ. ठीक आहे. आय होप सो हा तुमचा लेक्चर जे आहे व्यवस्थित कळाला असेल. नाही कळालं तर तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा डायरेक्टली तुम्ही मला डीएम करू शकता. सगळ्यांना माहिती आहे माझा नंबर इज 9665803062. लक्षात ठेवा 1 जून पासून आपले बॅचेस स्टार्ट व्हायलेत. सगळ्या व्हिडिओज आपल्याला अपलोड दिसणार बिफोर 1 जून. तर तुम्ही लवकरात लवकर हा बॅच जॉईन करा. 999 आहे
आणि ह्या 999 मध्ये बेनिफिट्स पण सांगितलेले आहेत. फर्स्ट लेक्चर तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या जे आहेत नोट्स वगैरे जे काही इम्पोर्टंट वाटेल सगळ्या इम्पोर्टंट नोट्स आपण ग्रुपवर शेअर करणार आहे. तर हा ग्रुपचा स्कॅनर आहे. तर तुम्ही स्कॅन करून हा ग्रुप जॉइन करू शकता आणि आपलं हा ॲपचं लिंक आहे किंवा स्कॅनर आहे. तर तुम्ही ह्या स्कॅन करून डायरेक्टली तुम्हाला ॲप डाउनलोड करू शकता. लगेच सगळ्या व्हिडिओज अपलोड होत आहेत. तर तुम्ही ह्या 1-2 दिवसात तुम्ही बॅचचं प्राइस पे करून किंवा तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करून त्या पेमेंट पे करू शकता. ठीक आहे. लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट करा, अभ्यास करा. टाईम वेळ कमी आहे कारण की लगेच तुमचं जे आहे, हा ट्रेनिंग झालं की तुमच्या युनिट टेस्ट युटी चालू होतात. तर त्या युटीच्या अगोदर सगळा सिलेबस तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे कारण की हा थर्ड इयर आहे, क्रुशियल आहे त्या पर्सेंटेजसाठी. ओके. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्टली आपल्या डिप्लोमा ॲपवर. टिल देन थँक यू. बाय बाय.